लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील पैसे पडले नाही, तुम्ही देखील परेशान आहात, तर तुम्हाला काय करायचं याबद्दल मी सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन आलो आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना पैसे पडले नाही त्यांनी काय करायचं याबद्दल मी डिटेल घेऊन आलो आहे। लाडक्या बहिणींनो, 3 ते 4 महिन्याचे पैसे रखडले होते, पण आता पैसे पडले आहेत। पण काही लाडक्या बहिणींना पडलेत आणि काही लाडक्या बहिणींना पडले नाहीत। मग आता तुम्ही लाडक्या बहीण नाहीत का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण ई-केवायसी केली त्यामुळे आपले पैसे बंद झाले का? नाही। तर लाडक्या बहिणींनो, सर्वांनी ई-केवायसी केलेली आहे, तुम्ही देखील ई-केवायसी केली आहे, पण पेमेंट त्या लाडक्या बहिणींनाच मिळाली आणि तुम्हाला मिळाले नाही। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो। पैसे अडकण्याचे अनेक कारण आहेत, जसे की मी तुम्हाला सांगतो। बँक खाते आधारशी लिंक नसणे, डीबीटी इनएक्टिव्ह असणे, अर्जात चूक असणे, अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट असणे, जसं की तुमच्या अर्जात काही त्रुटी असेल किंवा तुमचं 18 वर्ष पूर्ण नसेल आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर केवायसी मुळे तुमचा तो फॉर्म रद्द होऊ शकतो, बंद होऊ शकतो। अनेक लाडक्या बहिणी दुसऱ्या पण योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे त्यांचे अर्ज आता बाद केले आहेत आणि त्यांना पेमेंट पडणार नाही। जर सरकारकडून तुम्हाला पेमेंट येत असेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, रद्द होऊ शकतो आणि तुम्हाला पेमेंट मिळणार नाही। आता तुम्ही फायनली ई-केवायसी केली आहे, पण तुमचा अर्ज बाद झालेला आहे, तुम्हाला पैसे येणार नाहीत। कसं काय सांगतो। तर ई-केवायसी केल्यामुळे तुमचं जर अकाउंट तुमच्या नावावर जर कार असेल किंवा 4 व्हीलर असेल किंवा उदाहरणार्थ जीएसटी जर तुमचे पती भरत असतील तर तुमचा अर्ज बाद झालेला आहे, तुम्हाला पेमेंट मिळणार नाही। इतर तुम्ही शेतकरी योजना असेल किंवा इतर कोणत्या सरकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल किंवा तुमचे पती लाभ घेत असतील तरी देखील तुमचे पैसे बंद होऊ शकतात, रद्द होऊ शकतात। अशा प्रकारे तुमची कोणतीही त्रुटी नाही, तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह आहे, डीबीटी लिंक आहे आणि सर्व काही प्रोसेस तुमची योग्यरित्या झालेली आहे, केवायसी पण तुम्ही केलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं चला सांगतो। लाडक्या बहिणींनो, तुम्ही देखील खूप परेशान झाला आहात, तुम्ही देखील चेक केलंय डीबीटी लिंक आहे का, बँकेत जाऊन चेक केलंय, खूप परेशान झालात आणि अनेक लाडक्या बहिणींना पैसे पडलेत आणि तुम्हाला परेशान होत आहे। तर तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही आणखीन 2 दिवस 3 दिवस थांबा, कारण की तुम्हाला 9 तारखेपर्यंत थांबायचंय। 9 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला तुमचं पेमेंट येणार आहे। आता तुम्ही म्हणता कसं, खरं आहे का? हो, 100% खरं आहे, कारण की ज्या लाडक्या बहिणींना पेमेंट पडलंय हे 3 महिन्याचं पेमेंट येणार होतं, आता त्यांना 1500 रुपये पेमेंट आलंय। आता तुम्ही म्हणतात त्यांना 1500 आलं, मग आम्हाला का नाही आलं? तर सरकारकडे बजेट कमी असल्यामुळे अकाउंटला ट्रान्सफर झालेलं नाही। जेवढ्या लेडीजला पेमेंट पडायचं होतं तेवढ्यांना पडलंय, राहिलेलं पेमेंट पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे आपल्या हे 3 दिवसात पेमेंट सगळ्याला मिळणार आहे, काहीही चिंता करू नका। 3 दिवसानंतर तुम्हाला मी 100% सांगणार आहे की काय करायचं। 3 दिवसानंतर आपला नवीन व्हिडिओ येणार आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।